नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। सध्या कोल्हापूरमध्ये जर कोणता मोठा प्रश्न असेल तर तो म्हणजे पाणी टंचाई। आणि कोल्हापूरकरांनो, ही फक्त पाणी टंचाई नाही तर शहराच्या नियोजनाला पडलेला मोठा प्रश्न आहे। इतिहासामध्ये पहिल्यांदाच कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व प्रमुख योजना एकाच वेळी बंद पडल्या आहेत। भोगावती आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी इतकी खालावली की शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बालिंगा आणि शिंगणापूर योजनांनीही अखेर हात टेकले। परिणामी संपूर्ण शहरावर पाणी बाणीचं सावट दाटून आलंय। कोल्हापूर महापालिकेच्या इतिहासातील ही कदाचित सर्वात गंभीर जलसंकटाची वेळ ठरत आहे। काही दिवसापूर्वी काळमावाडी धरणातील पातळी घसरल्यामुळे थेट पाईपलाईन योजना बंद पडली। त्यानंतर भोगावती नदीवरील नागदेववाडी उपसा केंद्रही ठप्प झालं। शहराची शेवटची आशा असलेल्या शिंगणापूर आणि बालिंगा योजना सुरू होत्या, मात्र नदीतील पाणी पातळी आणखी घसरल्याने त्या योजनांचे पंपही बंद पडले आणि अख्ख्या शहराचा पाणी पुरवठा थांबला। आज अनेक भागांमध्ये नळ कोरडेच राहिले आहेत। काही भागात दिवसाआड पाणी पुरवठ्यामुळे नागरिक आधीच अडचणीत होते, त्यात आजचे पाणीही न मिळाल्याने संताप आणि चिंतेचं वातावरण निर्माण झाले। दरम्यान प्रशासनाने राधानगरी धरणातून 1233 क्युसेक आणि तुळशी धरणातून 200 क्युसेक पाणी सोडल्याचे सांगितले जाते। मात्र हे पाणी प्रत्यक्ष उपसा केंद्रापर्यंत पोहोचून बांधाऱ्यामध्ये आवश्यक पातळी निर्माण होण्यासाठी वेळ लागणार आहे। त्यामुळे पुढील 24 ते 48 तास नागरिकांना आणखी संयम बाळगावा लागू शकतो। या संकटामुळे टँकर व्यवसायाला अचानक मागणी वाढली आहे। महापालिकेचे 9 टँकर दिवसभर फेऱ्या मारत असताना खासगी टँकर चालकांनी दर वाढवण्यास सुरुवात केल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। काही ठिकाणी अवघ्या 500 लिटर पाण्यासाठी हजारो रुपयापर्यंत मागणी होत असल्याचं नागरिक सांगत आहेत। खरा प्रश्न मात्र केवळ पाण्याचा नाही तर नियोजनाचा आहे। दरवर्षी उन्हाळ्यात पाणी पातळी घटते हे माहीत असतानाही पर्यायी जलस्रोत, दीर्घकालीन साठवण आणि संकट व्यवस्थापनाचा आराखडा कितपत प्रभावी होता, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। आज कोल्हापूर समोर फक्त तहान भागवण्याचं आव्हान नाही तर भविष्यातील जलसुरक्षेचा प्रश्नही उभा ठाकलाय। धरणातून सोडलेलं पाणी काही दिवसाचा दिलासा देईलही, पण प्रत्येक वर्षी उभं राहणारं हे संकट कायमचंच संपवायचं असेल तर आता तात्पुरत्या उपायांपेक्षा ठोस आणि दीर्घकालीन जलनियोजनाची गरज आहे। कारण शहराची ताण केवळ पाण्याने नाही तर सक्षम व्यवस्थापनानेच भागू शकते। नद्या कोरड्या पडल्या की फक्त पाणी संपत नाही तर व्यवस्थेतील उणिवाही उघड्या पडतात। आता प्रश्न एकच, कोल्हापूरकरांची तहान नेमकी कधी भागणार? या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।